केलं, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी ते सिद्ध करून दाखवला. या स्पर्धेमध्ये असे अनेक खेळाडू आहेत खरं तर की ज्यांना काही खेळाडू अनसोल्ड राहिले होते. मध्ये काल समीर शाह त्यांनी चांगली बॅटिंग करून सिद्ध केलं. काल डॉक्टर पवार 11 मध्ये देखील एक खेळाडू होता सादिक शेख, त्यांनी देखील स्वतःला सिद्ध केलं. म्हणजे त्यांना कधी संधी मिळत नव्हती, परंतु त्यांना डॉक्टर पवार 11 तर आघाडीची जोडी आहे. थोडासा बदल यावेळेस भारत दारकुंडे अगदीच प्रवास मोठा आहे आणि प्रवास पूर्ण देखील केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि एक चांगली सुरुवात चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. पारितोषिक येते या ठिकाणी मयूर सोनवणे यांच्या 3 षटकारांसाठी, सलग 3 षटकारांसाठी कमिटीचे सदस्य ज्ञानेश्वर भालेराव यांच्या वतीने 101 रुपये. मागे चांगला चेंडू या ठिकाणी मात्र बघू शकतो आपण. मला तर त्या ठिकाणी बॅटीचा स्पर्श सुद्धा होता, कारण चार धावा धावफलकावर आहे. तर पुनरागमन देखील चांगलं झालं होतं, अर्थात त्यामध्ये यश मिळालं नाही. सुरेख फटका आहे, अप्रतिम. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध खेळला गेलेला हा फटका, हा देखील एक सुवर्ण चौकार. 4 धावा. फटका असा धुवाधार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौका. 8 धावा आहेत बघा धावफलकावर. एक तंत्रशुद्ध फलंदाजी, अजून ते जोरदार आक्रमण बघायला मिळालं नाही, परंतु यावेळेस मयूर सोनवणे यांचा क्लास मात्र आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज देखील या ठिकाणी चांगले मात्र आहेत. सूरज भगत यॉर्करचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. फटका देखील चांगला होता, बॅक टू द बॉलर खेळलेला हा फटका. यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. म्हणजे या ठिकाणी 1-13-1 मेरा या पद्धतीने हे षटक पुढे चाललंय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार, त्यानंतर डॉट, परत चौकार, परत डॉट. ही चुरस अगदी पहिल्या षटकामध्ये 2 चांगले तालुक्यातील मोठे आयकॉन एकमेकाच्या विरोधामध्ये मात्र आहे. बरोबरीची लढाई आहे. यावेळेस डीप लॉंग ऑन मध्ये खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक असतील संघनायक विशाल सोनवणे. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यानच्या काळामध्ये मात्र सिंगल. 1 धाव मिळाली, धावफलक पुढे जाईल. 9 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या गेल्यात. तर नक्कीच एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र शिल्लक असेल. षटक क्रमांक 1 भारत प्रथमतः स्ट्राईक एंडवर मात्र येत आहेत. त्यांच्यावर देखील एक थोडासा दबाव असेल, कारण त्यांना या ठिकाणी एक नवीन भूमिका पार करायची आहे, साकारायची आहे. चला यावेळेस फटका फसलेला आहे. भारत दारकुंडे पकडला जातोय. सुरेख झेल त्या ठिकाणी धीरज यांच्या माध्यमामध्ये संपन्न झाला आणि हा प्रयोग मैदानाच्या आतमध्ये फसला. पहिल्या विकेटचं पतन भारत दारकुंडे बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. तर या ठिकाणी आपण बघू शकता अगदी सचिन शेटे यांच्यावर विश्वास मात्र या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. सुधीर गायकवाड सर थोडेसे मागं ठेवण्यात आलेले, हा एक रणनीतीचा भाग असू शकतो, परंतु निश्चित सुधीर गायकवाड यांनी सातत्यपूर्ण धावा बनवल्या होत्या. एक वेगळा प्रयोग झाला भारत दारकुंडे या प्रयोगामध्ये मात्र अपयशी ठरलेले आहेत. तर दुसरा प्रयोग देखील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सचिन शेटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि जाता जाता या ठिकाणी
सूरज भगत मात्र आपल्या संघाला पहिलं यश आपण बघतोय मिळवून देत आहेत. 1-9 पहिल्या षटका अखेर. गोलंदाजी मार्कवर येत आहेत 2024चा सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील महेश घागरे. सुरुवातीलाच अप्रतिम चेंडू. लेगबायचा इशारा नक्की आलाय. तर पहिल्या चेंडूवर थोडंसं बंदिस्त करण्याचं काम केलंय. अर्थात अवांतरच्या स्वरूपामध्ये आपण बघितलं दोन्ही फलंदाज एक सिंगल पूर्ण करतायत. धाव फलकावर 10 धावा तर सचिन शेटे मैदानाच्या आतमध्ये असतील. हा देखील प्रयोग आहे कारण आपण बघितलं स्लॉग ओव्हरमध्ये सचिन शेटे यांचा जास्त वापर केलेला या संघाने. यावेळेस मात्र भारत दारकुंडे बाद झाल्यानंतर त्यांच्या जागेवर ती जागा भरण्यासाठी सचिन शेटे मैदानात पाठवले गेलेत. बॅटीचा स्पर्श आहे आणि त्या ठिकाणी सूरज भगत यांच्या हातात चेंडू सुद्धा आलेला आहे. दुसऱ्या विकेटचं पतन. या ठिकाणी सचिन शेटे देखील कॉट बिहाइंड बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. अप्रतिम झेल. अप्रतिम झेल. या ठिकाणी 2 बाद 10 धावा आहेत. सुरुवात चांगली महेश घागरे यांची. नवीन फलंदाज चंद्रकांत पंडित मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. चंद्रकांत पंडित यांचं देखील धावांचं ठीकठाक योगदान आहे. आज संधी आहे बघा या सामन्याच्या निमित्तानं जर बघितलं तर चंद्रकांत पंडित यांना देखील संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला खेळलेला फटका. तर काऊ कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा धीरज यांच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळतंय. एक सिंगल पूर्ण झाली. धावफलक 1ने पुढे जाईल. 11 धाव फलकावर आहे. सुरुवात अडखळलेली आहे बघा. सुरुवात थोडीशी खराब झाली. 2 विश्वासू बॅटर परतलेले आहेत भारत दारकुंडे यांच्या माध्यमामध्ये. पहिला हादरा तर सचिन शेटे. दुसरे फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. मयूर सोनूने आयकॉन. डेप लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका. आधी पुंड आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं केलं. निश्चित त्या ठिकाणी आपण बघू शकता अगदी रिप्लायमध्ये देखील. आणि त्या ठिकाणी 2 धाव्यांची संधी होती ती मात्र पूर्ण केल्या गेले. थोडंसं मोजून मापून क्रिकेट खेळावं लागेल या ठिकाणी जय हिंद चांदा संघाला. कारण संघर्ष कांगोनी संघ हा महत्त्वाच्या सामन्यात माघार घेत नाही. हा इतिहास आहे. तो इतिहास पुन्हा एकदा बघायला मिळणार का आपल्याला. पुन्हा एकदा चांगला फटका आहेत. डीप लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक संघनायक विशाल सोनवणे चेंडूला रिटर्न करताय. सिंगल मिळाली. धावफलक 1ने पुढे जाईल. थोडंसं धावफलक जर बघितलं तर कासव गतीनं पुढे चाललंय परंतु या धावफलकाला हलतं ठेवणं गरजेचं आहे. 14 धावा धावफलकावर आहे. चंद्रकांत टेलर यांच्याकडे मोठा अनुभव आहे. चांगले ऑलराऊंडर आहे. तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा खेळलेले आहेत. आज त्यांची गरज आहे संघाला. चला यावेळेस मला वाटतं दांडी 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 गुल. चंद्रकांत टेलर देखील या ठिकाणी त्रिफळा चितून येथील मैदानाच्या दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. अगदी नाजूक स्पर्श करीत चेंडू एष्ट्यांना हलून गेला. बेल्स पडल्या आणि एक मोठी खेळी करण्याचं स्वप्न देखील या ठिकाणी चंद्रकांत टेलर यांचं त्या ठिकाणी पडून गेलं. त्यांना मात्र बाहेर परतावं लागलंय. 3ऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. तर 3 बाद 14 धावा आणि विशेष म्हणजे दोन्ही षटकांमध्ये शेवटच्या चेंडूंवर फलंदाज पकडले गेले. हे देखील वैशिष्ट्य मात्र आतापर्यंत बघायला मिळालं. अतिशय कर्तव्यदक्ष गुणलेखक आप्पा तांबे त्यांचं देखील स्वागत आहे.
त्यांचा देखील सन्मान सोहळा केला जाईल बक्षीस वितरणानंतर. षटक क्रमांक 3 असणार आहे मैदानाच्या आत. या ठिकाणी आयकॉन सूरज भगत पुन्हा एकदा आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आहेत, कारण मयूर सोनवणे मैदानात आहे बघा. डाव्या एसटीच्या बाहेर असेल तर नक्कीच वाईटची घोषणा झाली. 1 धाव मिळाली, धावफलक 1ने आपण बघतोय पुढे गेले. 15 धावा आहेत बघा धावफलकावर. संघर्ष कांगोनी संघ नावात संघर्ष कॉल बॅक मधून आलेला हा संघ आहे आणि फक्त एक सामना जिंकून हा संघ इथपर्यंत आलाय. थोडासा भाग्यवान संघ देखील आहे. बघूया, सूर्य एक चेंडू आहे, थोडस क्रॉस झाले होते यावेळेस, चेंडू पासून दूर होते, चेंडूच्या लाईन मध्ये आले नाही. स्विंग अँड द मिस आपण बघितलं. फटका हवेत खेळला गेला आणि एसटी रक्षकाने उर्वरित काम मात्र पूर्ण केले. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतोय आणि मागील वाईटचं अपयश यावेळेस झाकले गेलं. सूरज भगत यांच्या विरोधात जर तुम्हाला फलंदाजी करायची आहे तर तुम्हाला शॉट सिलेक्शन फटक्यांची योग्य निवड करावी लागणार आहे. थोडासा पुढे चेंडू, याही वेळेस चेंडू काही काळ हवेत होता तर चला त्या ठिकाणी बॅकअप लवकर आलाय. एक सिंगल मिळालेली आहे. तर सुधीर गायकवाड या संघातील सर्वात यशस्वी फलंदाज मात्र स्ट्राईकवर आहे. यांना थोडंसं मागं ठेवलं होतं बघा. आता ते कारण काही कळालं नाही, परंतु आता सुधीर गायकवाड मैदानात आलेले आहे. तर मागील सामन्यातील सातत्य यावेळेस आपल्याला त्यांच्या माध्यमामध्ये बघायला मिळेल की नाही हा प्रश्न आहे बघा. जाऊया पुढे. सरसावत खेळलेला फटका आहे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक संघनायक आहे विशाल सोनवणे. फंबल झाली त्या ठिकाणी. 2 धावा अगदी आरामात पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण अगदी 3 बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तर सेकंड स्पेलमध्ये सूरज भगत आहेत, चांगली गोलंदाजी करतायत. मागील षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च झाले, परंतु या षटकामध्ये चांगली फलंदाजी बघायला मिळाली. यावेळेस चेंडूला उंची मिळाली बघा. अगदी खेळपट्टीचा चांगला वापर या ठिकाणी केला आहे सूरज भगत यांनी. एक चांगला टप्पा आपण बघितला, त्या ठिकाणी उंची जास्त मिळाली. कट करण्याचा प्रयत्न सुधीर गायकवाड यांचा त्या ठिकाणी मात्र फसलेला आहे. एक अयशस्वी प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला. निर्धाव चेंडू असणार आहे. धावफलक मात्र स्थिर आहे, 18 धावा. ओहो, सुरेख चेंडू. अगदी व्हेरिएशन जास्त केलं जातंय. पहिला चेंडू जर बघितला तो उसळलेला चेंडू होता आणि आत्ताचा चेंडू जर बघितला तर उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर. आणि याही वेळेस चेंडू सुधीर गायकवाड यांना टाटा बाय बाय करीत एसटी रक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. डॉट चेंडू आहे, शेवटचा चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. याही वेळेस नाही, खराब कामकाज, अत्यंत खराब कामकाज बाईटच्या माध्यमामध्ये आपण बघतोय. यावेळेस मिळतील 2 धावा. षटक या ठिकाणी संपलं जाईल. अगदी 3 षटकानंतर धावफलकावर आहेत 20 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. त्यावेळेस हा संघ विजय मिळवतो
आता हा सामना अत्यंत महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. लोअर फुलटॉस आहे मयूर सोनवणे यांचं मोठं आक्रमण आणि अगदी यामुळे चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर आकाश मार्गे. 6 धावा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. थोडासा खराब चेंडू होता. अर्थात लोअर फुलटॉस आपण त्या ठिकाणी बघितला, परंतु यावेळेस मयूर सोनवणे यांची तयारी सुद्धा चांगली बघायला मिळाली. अगदी तयार होते आणि एक बिग ब्लास्ट फटका त्या ठिकाणी मयूर सोनवणे यांनी खेळलेला आहे. तर 6 धावा येत आहेत. 26 धावा फलकावर षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण बघू शकता. महत्वपूर्ण लढत, 2 बलाढ्य संघांची लढत या ठिकाणी आहे. पुनरागमन देखील करतील आणि थोडीशी नजर सुद्धा लक्षात येणार आहे आपल्याला. ते एक दृश्य अतिशय रोमहर्षक बघायला मिळत आहे. अनेक वेळा आपण बघितलं सेलिब्रेशन सुद्धा खूप वेगवेगळे आपल्याला बघायला मिळाले. बऱ्याच वेळा हातवारे सुद्धा आणि तो क्रिकेटचं सौंदर्य वाढवणाऱ्या त्या प्रतिक्रिया होत्या. या स्पर्धेमध्ये रोमहर्षक स्पर्धा आहे. रोमहर्षक सामने आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालेले आहे. याही वेळेस लोअर फुलटॉस आहे. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक प्रयत्नशील. त्या ठिकाणी धीरज यांचं कमालीचं कामकाज आणि थ्रो बघा सगळ्यात चांगलं कामकाज आहे. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे तितका दर्जेदार हा थ्रो आपण बघतोय. गोलंदाजापर्यंत चेंडू परतवला गेलाय. त्यानंतर अवी दरंदले सर यांचं देखील स्वागत असेल. हारलेल्या संघाचे घटक आहेत आमचे अवी सर. हसतात, रोमॅन्टिक माणूस आहे आमचे अवी सर. चला या ठिकाणी 27 धावा आहे बघा धाव फलकावर आणि या ठिकाणी षटक क्रमांक 4 प्रगतीवर असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. तिकीट विक्री चालू आहे बरं का, हे महत्वाचं. थॉमस पंडित सर आयोजक कमिटीचे सदस्य, त्यांच्याकडे भरपूर तिकीट आहे. तिकीट लिमिटेड आहे. आज खरेदी करा कारण उद्याची शक्यता कमी आहे. तिकीट जर संपली तर उद्या तिकीट विक्री बंद ठेवली जाईल. तर नक्कीच या संधीचा फायदा घ्या. जाऊ मैदानात. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. यावेळेस धावबाची संधी आणि डायरेक्ट हिट आहे. आणि आपण अनेक वेळा बघितलं ज्या वेळेस डायरेक्ट हिट झालेला आहे हृदयाचे ठोके चुकलेले आहे. आणि या वेळेस मला वाटतं मयूर सोनवणे सुद्धा जड अंतकरणानं मनपाच्या दिशेने निघालेले आहेत. अर्थात तिसऱ्या पंचांची मदत घेतल्या गेलेली आहे. निकाल अजून गुलदस्त्यामध्ये तर नक्की तिसरे पंच या ठिकाणी विनायक पाटील सर आणि प्रवीण सिंग परदेशी काय निर्णय देतील हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. OUT दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. तर एक जुनं नाव बघा, खूप वर्षानंतर आज मैदानाच्या आतमध्ये एक जुना सितारा उतरलाय. विकास भोगे सर आलेले आहेत बघा. विकास भोगे सर मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि 27 धावा आत्ताच मयूर सोनवणे परतलेले आहेत. पुन्हा एकदा जय हिंद चांदा संघ अडलेला गुंतलेला थांबलेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. आणि कोण आता या संघाचा तारणहार होणार आहे हे मात्र बघायचं आहे. गोलंदाजांची कमाल या ठिकाणी बघायला मिळाली. सूरज भगत यांची सुद्धा स्तुती केली जाईल. अगदी सुंदर कलेक्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि पडत असताना त्यांनी डायरेक्ट हिट केला. षटकारानंतर पुनरागमन आपण महेश घागरे यांचं बघतोय कारण या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये सन्मानित केलेलं आहे. आणि आज देखील आपल्याला नाव लौकिकाला शोभणारी गोलंदाजी महेश घागरे मैदानाच्या आतमध्ये मात्र करतोय. चला विकास भोगे सर यांचा फटका फसलेला आहे. चेंडू हवेत असेल, पकडला जातो झेल. विकास भोगे सर मैदानात होत आहेत फेल. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी.
चला अनुभवी आकाश नवगिरे देखील आता मैदानाच्या आतमध्ये पाठवले जात आहेत. प्रयोग चांगले होत आहेत पण ते पॅव्हिलियन मध्ये होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कामकाज होत नाहीये. उशिरा आलेले सुधीर गायकवाड आज उशीर झाला तर आज त्यांच्या बॅटीमध्ये सुद्धा आपल्याला धार मात्र बघायला मिळाली नाही. चार बाद 27 धावा आहेत बघा. 27 रन्स आणि संघर्ष हा संघ महत्वाच्या सामन्यात पलटवार करीत असतो. उजव्या एसटीच्या बाहेर यावेळेस दंडित केलाय. त्या विरोधात आपण बघता रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे. यश गावटे या ठिकाणी जर तुम्ही असाल तर तुम्हाला घरी बोलवलंय. तुमचे घरचे तुमची वाट बघतायत. यश गावटे इट्स अ वाईल्ड. चला यावेळेस मात्र रिप्लाय मध्ये सुद्धा बघू शकता बघा. हा वाईडच दिलाय. 28 धावा या ठिकाणी. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं तारतम्य ठेवलं या फटक्यावर कारण यावेळेस स्विंग ऑफ द बॅट आपल्याला बघायला मिळालं नाही. आता सुधीर गायकवाड यांना अकेला चालो रे या पद्धतीने जावा लागेल. 29 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत तर आकाश नवगिरे यांची सुद्धा आज परीक्षा आहे. चला समोर आलेला चेंडू होता. आडव्या पद्धतीने या चेंडूला उचलून फेकून दिलं जात आहे. चेंडू झाली मैदानाच्या बाहेर. नामदार चषकाचा येतोय दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. अगदी मैदानात आल्याबरोबर आकाश नवगिरे मात्र या ठिकाणी 6 धावांचं योगदान देत आहेत. 35 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. षटक क्रमांक या ठिकाणी 5 आपण बघतोय. गोलंदाज यश पुनरागमन करतायत नाही करणार. अवांतरची घोषणा आहे. घोषणा अवांतरची येते. पंचांचे हात समांतर बघायला मिळत आहेत. एका धावेची भर. 36 धावा धावफलकावर. आतापर्यंत आघाडीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सूरज भगत असतील, महेश घागरे असतील तर गोलंदाज क्रमांक 3 एक तरुण गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यानं पदार्पण केलंय यश, ज्यांच्या नावात यश आहे परंतु या ठिकाणी गोलंदाजी यशस्वी करणार का हे मात्र बघायचं आहे. षटक क्रमांक 5 बाद 36 धावा. आकाश नवगिरे स्ट्राईकवर. चला यावेळेस बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघतोय सिंगल मात्र पूर्ण केली जाईल. धावफलक पुढे जाईल. या ठिकाणी 37 धावा धावफलकावर. जय हिंद चांदा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चला सुधीर गायकवाड यांच्या बॅटीतून मधुर आवाज आला आहे. बेस्ट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू अगदी व्हीमध्ये केला. समोर खेळलेला तगडा फटका आणि दमदार षटकार. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. 43 धावा आहेत बघा धावफलकावर. तर या षटकामध्ये काहीशा धावा बनवल्या गेल्या. अगदी आकाश नवगिरेने देखील एक षटकार तर सुधीर गायकवाड यांच्या बॅटीतून आलेला दुसरा षटकार. यावेळेस दुबार प्रयत्नात फसलेत सुधीर गायकवाड देखील या ठिकाणी परततील. विकेटचं पतन. फलंदाज बाद. डीजे
अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी. धीरज पुन्हा एकदा आलेले आहेत आणि धीर धरून धीरजनं एक धैर्यशील झेल पूर्ण केलाय. 6 बाद 43 धावा धावफलकावर. तर या ठिकाणी प्रताप मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रताप फुलमाळे फलंदाजीमध्ये प्रताप करावा लागेल, धावा बनवावे लागणार आहे. चला त्यांचाही फटका या ठिकाणी फसलेला आहे. धीरज प्रयत्न करतोय. धीरज ज्या वेळेस प्रयत्न करतोय त्यावेळेस पूर्णपणे झेल पकडतोय. आपलातून लाजवाब सुंदर प्रतिम झेल पकडलाय आणि या ठिकाणी प्रताप फुलमाळी देखील झेल बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी टाळी. तेजस कदम आलेले आहेत. अगदी आमचे आप्पा गाणं म्हणतायत, तुमच्यापर्यंत ते गाणं देखील पोहोच केलं जाईल. कदम कदम बढायचा. अगदी बरोबर. तेजस कदम मैदानाच्या आतमध्ये आलेत. हाँ अगदी कदम कदम बढ़ाया और स्कोर को भी आगे बढ़ाया जाए. आप्पा खूप हुशार आहे बरं का. 43 धावा आहेत. 5 षटकांची समाप्ती झाली. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. शुभम आलेले आहेत. भव्य स्वागत केलंय शुभम यांचं. आज आकाश नवगिरे यांचे चेंडू सर्व आकाश मार्गेच जात आहेत. हा त्यांच्या बॅटेतून येतोय. दुसरा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. चला धावा बनल्या गेल्या. धावा जर बघितल्या तर आकाश नवगिरे यांनी मात्र आज मोलाची कामगिरी केली. उशिरा संधी मिळाली, उशिरा मैदानात आले, संघ अडचणीत होता आणि त्यानंतर जर बघितलं तर चांगली साथ देणारे सुधीर गायकवाड देखील त्यांना अचानक सोडून निघून गेले. परंतु शेवटच्या षटकाची सुरुवात जर बघितली तर आकाश यांनी देखील जोरदार प्रहार त्या ठिकाणी केला. 6 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी एकवटल्या. 49 धावा आपण बघतो या ठिकाणी बनवल्या गेलेल्या. त्या ठिकाणी लाईनमन नाही का आपले? बॉल द्या रे त्यांना जुना. नाही त्याच्यात आपल्या खजिन्यामध्ये. आपा तुम्ही इकडून आणून राहिले माल. सिंगकडे गायला सिंग भाऊ सिंग याकाला जीव लावून राहिलं हो. काही खरं नाही. मी म्हणतोय पुढे येऊ राहिल्या गोळ्या चॉकलेट. अरे मग मागत बसतो ना मी. पुढे काय काम. शेवटचं षटक आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण षटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी अगदी पहिल्या चेंडूवर षटकार खेचत असताना आकाश नवगिरे यांनी देखील विरोधी गोलंदाजाला इशारा दिलाय. तर शुभम पुन्हा परत वार करतील का? शुभम या ठिकाणी कमबॅक करतील का? हा देखील एक प्रश्न आहे. कवकवण्याच्या दिशेने केलेला फटका. धीरज त्या ठिकाणी या. तर मला वाटतं आता फलंदाजांनी सुद्धा थोडासा धीर धरायला पाहिजे. तेजस कदम यांना मात्र आता पीछे मुड आणि तेज चल त्यांना मागं मात्र परतावं लागेल. फलंदाज या ठिकाणी बाद. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस. प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची. तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत संघनायक बाबासाहेब शिंदे. तो चेंडू आपले आयोजक आहेत का तिथे? चेंडू शोधायचा आहे. ओहो हो. यावेळेस आकाश नवगिरे स्पेशल सुरेख फटका. चौकार. 4 धावा.
फटका असा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. तो मॅच बॉल आलेला आहे बघा सर. चला धन्यवाद लाईनमॅन, गुड वर्क, शाबाश. उद्यापर्यंत असंच कामकाज चालू ठेवा. अंतिम षटक आहे आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी शुभम यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहे. 11 माफ करा, 11 धावा खर्च केलेल्या आहे. तर यावेळेस देखील आपण बघू शकता क्षेत्ररक्षक मात्र संगनायक असतील विशाल सोनवणे पकडतील झेल आणि विकेटचं बटन, फलंदाज बाद. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी. चला या स्पर्धेच्या निमित्तानं काय असे ना, पण सतीश कोराडे फलंदाजीला येत आहेत आणि हा पहिला फलंदाज मित्रांनो जो पॅव्हिलियन मधून निघाल्याबरोबर आवाज सुरू होतात. तर इतकी मोठी दहशत या फलंदाजाची आहे. सतीश कोराडे मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. 1 षटकार 1 चौकार या ठिकाणी आपण बघितलं. शुभम यांच्या षटकामध्ये खेळले गेले हे मोठमोठे फटके या षटकामध्ये खेळले गेलेले. आता अवांतरची घोषणा आहे बघा. वाईटचा सिग्नल या ठिकाणी येत आहे. 2 चेंडू मात्र शिल्लक आहे. धावफलकावर 55 धावा आहेत. एकीकडे बाबा शिंदे तर दुसरीकडे सतीश कोराडे. गोलंदाज शुभम, सुरेख फटका, धावबादचं अपील, यस बाद. 1 सिंगल असेल. बाबा शिंदे यांना मात्र परतावं लागेल, फलंदाज बाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. नक्की ना झाला कॉल आउट. ओ थांबा थांबा थांबा. तुम्ही ते कमी जादा नाही. ऑल आउट झालेला आहे हा संघ. संघ ऑल आउट या ठिकाणी झालेला आहे. कुराडे ऑल आउट झालाय. चला 55 झालेलं आहे. 56 करायच्या. माफ करा 56 झाल्या 57 करायच्या. सॉरी ती शेवटची धाव राहिली होती. सतीश कुराडे थोडेसे नाराज असतील कारण 1 चेंडू शिल्लक होता. चला आपण मॅच समरी बघू शकता लाईव्हच्या माध्यमामध्ये. 2 यशस्वी फलंदाज मयूर सोनवणे 20 धावा, त्यानंतर आकाश नवगिरे. काय 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 हा आधी तिकीट विक्री चालू आहे. थॉमस पंडित आणि भाऊ पंडित यांच्याशी तुम्ही लगेच संपर्क साधू शकता. आयोजक कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अगदी मोजकी तिकीट या ठिकाणी शिल्लक आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर या ठिकाणी या तिकिटांची खरेदी करायची आहे. आपल्या नशिबाला आव्हान देण्याची संधी नक्कीच आहे. प्रति तिकीट 20 रुपये. संदीपजी राशीनकर
यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. राशीनकर साहेब आपलं देखील स्वागत आहे. तर या ठिकाणी मात्र 57 धावांचं लक्ष्य. एक कुशल रोमर्शिक सामना आहे, महत्वाचा सामना आहे. चला धावांच्या पाठलागासाठी या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतोय आमचे सहकारी समारोची घेतील आमचे पुण्य आदरणीय शाहरुख पठाण सर आपल्याशी जोडले जाते. आपण बॉल पडून दिला नाही सर, थांबवलं होतं. सांगितले साहिल सर कडे दिले का सांगू का? रेस्ट ऑफ नेवास आणि बेस्ट ऑफ सोनी. नामदार चषक मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. 57 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. आणि मित्रांनो, एका बाजूला जर पाहिलं तर संघर्ष 11 कांगोणी संघ, तर दुसऱ्या बाजूला जय हिंद चांदा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा 6वा दिवस. नामदार चषकाचं हे बहारदार आयोजन आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून आणि उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 57 रोखायच्यात, संघर्ष 11 कांगोणी संघांना 57 बनवायच्यात. परंतु जय हिंद चांदा संघाच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जय हिंद चांदा संघानं या स्पर्धेमध्ये 57 धावा रोखलेल्या आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये 57 धावा ते रोखतील का ते देखील आपल्याला पाहायचंय. आघाडीची जोडी सूरज भगत आणि दुसऱ्या बाजूला आदिपुंडे आघाडीचे 2 फलंदाज. तर पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत मयूर सोनवणे. पहिलाच बॉल आक्रमण चढवलंय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टिपतोय झेल आणि पहिल्याच बॉलवर तुम्ही पाहताय इथे विकेटचं बतड होत असताना टीट फॉर टॅट पलटवार.
ए डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी. पहिला चेंडू 57 धावा बनवायचे होते आणि 57 धाव्यांचा पाठलाग करत असताना आदिपुंड यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु जिथे क्षेत्ररक्षक आहे अगदी त्याच्या हातामध्ये झेल बांधून ते माघारी जाताना दिसत आहेत. उद्या या स्पर्धेमध्ये जर पाहिलं मित्रांनो तर एक एक्झिबिशन मॅच अर्थात एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. एका बाजूला बेस्ट ऑफ सोने आणि दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ नेवासा. एका बाजूला बेस्ट ऑफ सोने संघ, त्यामध्ये क्षितिज सोनवणे, भारत दारकुंडे, प्रशांत दरंदले, मयूर सोनवणे, शुभम धाके, ऋषी यांना आपण बघणार आहोत, विठ्ठल बोरुडे यांना बघणार आहोत, सौरभ आहेत, त्यामध्ये दीपक यांना आपण पाहणार आहोत, अवी सर असणार आहेत, महेश दराडे असणार आहे. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुंदर फटका आल्याबरोबर विशाल यांच्या बॅटमधून एक सुंदर आणि बहारदार चौकार येताना दिसतोय. 4 पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. पहिल्या चौकाराला धावसंख्या 4 ने पुढे जाते. मयूरच्या विपक्षामध्ये केला जाणारा हा हल्ला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड म्हणजे तरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. तिथे पॉवर दाखवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा राहिलाय. टप्पा पडलाय, उसळता बॉल. मयूर सोनवणेचा हा चेंडू थोडासा खराब असेल, परंतु मला वाटतं रिव्ह्यूची मागणी देखील इकडे करण्यात आलेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला चॅलेंज केलंय. तर आपण येस व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. हा रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा असेल. अमित पंडित सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर दिलीप मामा सातपुते दुसऱ्या बाजूला आहेत. तर आपण रेस्ट ऑफ नेवासा संघाचा विचार जर केला तर अमन शेख, अक्षय जराड, सूरज भगत, अक्षय रोकडे, विजय लोणारे, पोपट खरपुडे, रोहित चिमकाडे, त्याचबरोबर शैलेश दाणे, रोहित धुमाळ, सतीश कुऱ्हाडे आणि बंटी साठे यांना पाहणार आहोत. निर्णय आलाय इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावला इकडे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. यावेळी चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ मध्ये आहेत, बॉलवर येण्याचा प्रयत्न करणार आहेत. एक सिंगल तिथे परिपूर्ण करण्यात आलेली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं तर 6 धावा बनवल्या जात आहेत. एक गडी गमावलेला आहे. 57 धावा रोखायच्या आहेत आणि या 57 धावा रोखल्या जातील का हा देखील प्रश्न अनेकांच्या समोर आहे, कारण या संघानं हा कारनामा या अगोदर केलेला आहे. जय हिंद चांदा संघ यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर करण्यात आलाय. चांगला ड्राईव्ह केला होता. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉलची नोंद तिथे केली जात असताना आपल्याला बघायला मिळतं. सूरज भगतवर सर्वांच्या नजरा असणार आहेत, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे. इथून पुढे मॅच जर फलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्या बाजूने खेचायची असेल तर सूरज भगतला मैदानावर उभं राहावं लागेल. परंतु मयूर सोनवणेची 2 षटकं ती देखील महत्वाची आहेत. यावेळेला थोडासा वेगळा प्रयत्न, स्पीच हिट केला जातोय. एक दर्जेदार स्ट्रोक, बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळत आहेत 6. पंचांनी षटकार दिलाय तिकडे. यस, पंचांनी निर्णय मागे देखील घेतलाय. 4 धावा. फटका असा धुवाधार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौका. खूप सुंदर फटका आलाय. 4 धावा मिळत आहेत. हा दुसरा चौकार आहे, परंतु काय फटका होता सूरजचा. यावेळेला डाऊन द लेग पंच इथे आमच्याशी जोडले जातील. यस, इट्स अ व्हाईट बॉल. एकदा अतिरिक्त त्याच्या मदतीने मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 11 धावा. 57 रोखायच्यात म्हटल्यानंतर तुम्हाला इथे अचूकतेनं गोलंदाजी करावी लागेल. जर तुम्ही अशी दिशाहीन गोलंदाजी करत राहिले तर तुम्हाला पराभवाकडे जावं लागेल. प्रत्येक चेंडू तुम्हाला योग्य टप्प्यावर टाकावा लागतो. जर तुम्ही योग्य टप्प्यावर टाकला नाही तर पंच दंडित करतात. एक धाव परिपूर्ण होणार आहे. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 12 झाली आहे.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. तर मित्रांनो, पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1 गडी बाद 12 वर जाऊन पोहोचली आहे. सतीश कुऱ्हाडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अजून एक उंचपुऱ्या शरीरयष्टीचे गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पाहायला मिळतात. परंतु ही मॅच फार महत्वाची आहे, कारण ही मॅच जर तुम्ही पराभूत होत असाल, हा सामना जर तुम्ही गमावला, तर तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये ही मॅच बरीचशी महत्वाची आहे. दोन्ही संघ लढतायत, दोन्ही संघ झुंजतायत, 2 हात केलेत. यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर करण्यात आले. क्षेत्ररक्षक आहेत, इनफिल्डच्या आतमध्येच बॉलला अडवलं जात आहे. सतीश कुऱ्हाडे यांनी देखील इम्प्रेस केलेला आहे. अनुभव यांच्याकडे देखील आहे. चांगली सुरुवात करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 12 आहे. एक फलंदाज आतापर्यंत बाद झाले. पहिल्याच चेंडूवर आदिपुंड बाद झाले होते. गोलंदाज एकदा पुढे सरसावले. त्यावेळेस एक धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. अगदी लेदर बॉल क्रिकेटचं फील येत आहे. एकदा परिपूर्ण करत असताना धावसंख्या 13 वर जाताना दिसते, कारण 57 बनवायच्या म्हटल्यानंतर विकेट बऱ्याचशा महत्त्वपूर्ण ठरणार इकडे. त्यामुळे विकेट वाचवायच्या, धावा बनवायच्या, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागणार आहेत. या सर्वांची सांगड घालावी लागेल. 1 बाद 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे सतीश कुऱ्हाडे यांच्या माध्यमातून. समोर जर पाहिलं तर विशाल ज्यांनी एक चौकार खेळलाय, टॉपेज घेतलाय, बॉल हवेत आहे आणि तिथे प्रतापने परत माफ करा सुधीर गायकवाड आहेत, कॅच पकडतायत. विकेट आली आहे. फलंदाज क्रमांक 2 माघारी जात आहेत. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. दुसरा धक्का बसलाय. बॅटची आउटसाइड एज, तिथे सुधीर गायकवाड यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला कॅच त्यांनी कॅरी केलाय. विकेटचा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद होत असताना विशाल बाद झाले. तर वैभव आलेत आता फलंदाजी करण्यासाठी. मित्रांनो, 57 धावांचा पाठला करायचा आहे. आज या स्पर्धेचा 6वा दिवस आहे. आज सुपर 8चा ब गट तुम्हाला खेळताना दिसतोय. यातून एक संघ जर पाहिलं तर क्वालिफायर मध्ये जाऊन दाखल झालेला आहे. नेवासा ब्लास्टर्स हा संघ आता क्वालिफायर मध्ये आज गेला. काल जनता गॅरेज नेवासा संघ क्वालिफायर मध्ये जाऊन आराम करत असताना. तर इलिमिनेटर मध्ये कोण जाणार आज सायंकाळच्या 17 मध्ये, अर्थात आजच्या दिवसातली जी 5वी मॅच आहे, जो संघ जिंकणार आहे तो संघ जाणार आहे इलिमिनेटरला. चांगला बॉल, भन्नाट वेग, टप्पा पडलाय. बॉल जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलची नोंद होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या 13. 2 फलंदाज गमावले गेलेले आहेत. उद्या बेस्ट ऑफ सोने आणि रेस्ट ऑफ नेवासा अशी एक एक्झिबिशन मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना देखील एक सुवर्ण संधी आहे. भव्य लकी ड्रॉ इथे प्रेक्षकांसाठी देखील आपण आयोजित केलेला आहे. त्याचं कुपन फक्त 20 रुपयांना आहे. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. 3री विकेट मिळेल का? हो, आता पहा, एक चेंडू 4 क्षेत्ररक्षक, परंतु कुणीही कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला नाहीये. अशा चुका जर तुम्ही करत राहिले तर तुम्हाला ही मॅच जर जिंकायची ना, तर मग ते स्वप्न तुमचं स्वप्नच राहून जाईल. कारण या स्पर्धेमध्ये असे अनेक संघ आहेत, खराब क्षेत्ररक्षणामुळे त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली. 2 गडी बाद 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ. ही विकेट जर मिळाली असती तर नक्कीच संघ पुनरागमन करू शकला असता, कारण ही 3री विकेट होती. वैभव यांना देखील माघारी जावं लागू शकलं असतं. 2 गडी बाद 14 धावा. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल उंच आकाशामध्ये. इथे देखील थोडेसे दूर राहिले क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक बॉलला वेचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 16 धावा. प्रतिषटक 8ची सरासरी आतापर्यंत राखण्यात आली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद 16 धावा. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. ज्यांच्या माध्यमातून ट्रान्स अतिशय चांगल्या पद्धतीने वाजवले जात आहेत
आणि अगदी वेळेवर ज्यांच्या माध्यमातून ट्रान्स वाजवले जात आहेत. अगदी पहिल्या ते दुसऱ्या दिवशी आम्हाला दांडी गुल बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं, परंतु तदनंतर त्यामध्ये सुधारणा केली आमचे घोरपडे साहेब, निखिल घोरपडे, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान आहे. स्पर्धेमागचे भरपूर हिरो आहेत, त्यातला हा हिरो आहे. 2 ओव्हर संपल्यात 16 धावा 2 गडी गमावल्यानंतर तर तिसरं षटक इथे सुरू होणार आहे. उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. एक शानदार स्पर्धा, आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख सातत्यानं आपण सर्वजण बघत आलो. कारण अनेक खेळाडूंसोबत आपण ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस या स्पर्धेची उत्खंड प्रत्येक खेळाडूला असते, प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची असते. चला वेळ का घेतला जातो, एवढा वेळ घेऊ नका, एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. दोन गडी बाद 16 धावा, 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. चला वेळ प्रतिषटक 8ची सरासरी राखण्यात आली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर सोनवणे येत आहेत. या खेळाडूच्या नावावर देखील अनेक विक्रम आहेत. गोलंदाजी करण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू आहे. आज पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी करतायत, कारण मयूरचे हे 6 चेंडू देखील बरेचसे महत्वपूर्ण ठरणार आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेग, परंतु इकडे आपण पाहू शकता हा चेंडू निर्धावित असताना पाहायला मिळालेला आहे. चांगली सुरुवात, वेग भरपूर होता, टप्पा देखील चांगला आहे. मयूर सोनवणे यांच्या माध्यमातून गोलंदाजी अतिशय सुबक होताना दिसते. अचूकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. फलकावर 16 धावा, 23 बॉल 41. मॅच बनवली जाते. पुढे टाकला, यावेळेस फटका चांगला आहे. मनगडाचा वापर करत बॉलला फाईन लेगच्या दिशेने खेळला, एकदा परिपूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या जर पाहिली तर ती मात्र 18 वर जाताना दिसते आहे. 2 फलंदाज गमावल्यानंतर तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. एका बाजूला जर पाहिलं तर संघर्ष 11 कांगोनी, जो संघ कॉलबॅक मधून आलाय, अगदी राखेतून हा संघ फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेताना दिसलाय. शॉर्ट बॉलचा वापर, चेंडूवर आघात केलाय, चेंडूला हॅमर केलाय, तिथे एकदा परिपूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅडमिंटन शॉट होता हा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, त्यामुळे तुम्हाला इथे त्या धावा देखील वाचवाव्या लागणार आहेत. 3 धावा पूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या 21 वर जाते. शेवटचे 21 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 36 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं कौतुक प्रत्येकाने केलंय, कारण खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं होताना दिसतंय आपल्याला. घरबसल्या देखील ही स्पर्धा अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळला. बॅकफुट पंच करत असताना एकदा परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 22 झाली आहे. 2 गडी गमावल्यानंतर 20 बॉल शिल्लक आहेत. 35 धाव्यांची अजूनही गरज. प्रयत्न दोन्ही बाजूने केले जात आहेत. कोणताही संघ हार मानणारा नाहीये. जय हिंद चांदा संघ समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतायत, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडलेत कमी आणि तिथे फलंदाजाला मिळाली आहे चौकाराची हमी. धावा मिळतील 4. फटका साधवादार, हा मारला चौकार. योद्धिजक मान्य. या चौकाराने धावसंख्या जाते पुढे 26 धावा. 2 गडी गमावल्यानंतर 19 बॉल 31 रन. परत एकदा वा, स्लॉट मध्ये बॉल पाठवून दिलाय. काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. लागोपाठचा हा दुसरा धमाका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा चौकार. इथे फलंदाज सूरजच्या बॅटमधून, वैभवच्या बॅटमधून माफ करा, 4 धावा. पाहुणी मोका, हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. 2 लागोपाठचे चौकार आलेत मागच्या ओव्हरमध्ये. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 30 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. 3 ओव्हर नंतर 30 धावा, 18 बॉल शिल्लक आहेत. 27 धाव्यांची आवश्यकता.
18 चेंडू आणि 27. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सतीश येताना दिसत आहेत. सतीश कुऱ्हाड यांना तुम्ही पाहू शकता. सतीश कुऱ्हाड यांनी मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि एक महत्वाची विकेट देखील त्यांनी मिळवली होती. परंतु समोर जर पाहिलं तर सूरज आहेत. 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. त्यावेळेस पुल तर केलाय खरा, परंतु या पुलला हवाई मार्गाने पाठवण्याचा प्रयत्न केला नाही. बॅकलिफ्टला खाली केलं आणि मिड विकेटला बॉल खेळला. संयम दाखवलाय. एकदा परिपूर्ण करत असताना 100 मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावफलकावर 31 धावा आहेत. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. शॉर्ट बॉलचा वापर परत एकदा समोर खेळला. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये. लॉंग ऑन वरती बॉल अडवलं जात आहे. एकच धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. मयूर सोनवणे यांना तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. 32 वर जाऊन पोहोचली आहे. 2 गडी गमावल्यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व, कल्पक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कुशल संघटक, खिलाडू वृत्तीचं नेतृत्व आणि चारित्र्य संपन्न असं नेतृत्व म्हणजेच उदयनदादा गडाख. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन. चांगला फटका कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजांना थोडीशी घाई केली होती, परंतु इथे स्ट्रायकर एंडच्या फलंदाजांना नकार दिलाय. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. 15 बॉल 25 ची अजूनही मॅच आहे. पाहूया. शॉर्ट बॉलचा वापर केला. बॅटवर प्रॉपर येताना पाहायला मिळाला नाही. एक बॉल खेळायचा होता मिड विकेटला, जातोय लॉंग ऑनला. बॉल पुण्याला खेळायचा होता, गेला ठाण्याला. एकदा मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये बदल. 33 धावा 2 गडी गमावल्यानंतर 14 बॉल आणि 24 ची मॅच आता राहिली. प्रामुख्याने इथे सतीश कुऱ्हाडेचं कौतुक करूयात आपण, कारण सतीश कुऱ्हाडेने आतापर्यंत चेंडू टाकले 10, धावा दिल्यात फक्त 7 आणि एक विकेट देखील त्यांना मिळाली आहे. पुढे टाकलाय. वाह, सतीश कुऱ्हाडेच्या या चेंडूने फलंदाजाचे चरण स्पर्श केलेत. एक लेग पाईसची धाव कळवत आहेत अमित पंडित. धावसंख्या 34 झाली आहे. 13 बॉल आणि 23 ची अजूनही गरज. काय गोलंदाजी राहिली आज. चुकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आपल्याला. वैभव आणि सूरज भगत ही जोडी देखील जमली आहे, परंतु इथे एखादी विकेट जर मिळाली, एखाद्या 2 लागोपाठच्या विकेट जर आल्या तर जय हिंद चांदा संघ देखील या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चितता पदोपदी आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल परिपूर्ण करण्यात येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा केला जाणार नाहीये. आता 4 महत्वाची षटकं इथे संपन्न झाली आहेत. अर्थात 2 षटकं मयूर सोनवणेची, 2 षटकं सतीश कुऱ्हाडे यांची संपन्न झाली. परंतु मित्रांनो, या ओव्हरमध्ये सतीश कुऱ्हाडे यांनी फक्त 5 धावा दिल्यात. खूप सुंदर गोलंदाजी इथे करताना ते पाहायला मिळालेत. मॅचचं समीकरण बदललंय. 12 बॉल आणि 22 रन. मॅच ऑन आहे. 12 बॉल 22 ची अजून आवश्यकता. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चला, भरपूर वेळ घेतला जातोय. एवढा वेळ घेऊ नका, कारण यानंतर अजून एक महत्वाची मॅच आपल्याला संपन्न करायची आहे. वेळ महत्वाची आहे. बारा चेंडू आणि 22 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला संघर्ष कांगोणी तर दुसऱ्या बाजूला जय हिंद चांदा संघ खेळताना दिसतोय. जिंकणार कोण हा प्रश्न अजूनही समोर आहे. येणारे 12 चेंडू त्याचं उत्तर देणार आहे. 12 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. जय हिंद चांदा संघ लागोपाठ दुसऱ्यांदा हा विक्रम करेल का? कारण या अगोदर लागोपाठचे 2 सामने जिंकत हा संघ सुपर 8 ला आला खरा, परंतु आज पराभवाला देखील हा संघ सामोरं गेलाय. परंतु दुसऱ्या बाजूला संघर्ष 11 कांगोणी नावासारखी कामगिरी करताना पाहायला मिळालाय. या संघाने बराचसा संघर्ष केलाय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहू शकता. गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत आहेत प्रताप फुलमाळ यांना तुम्ही पाहू शकता. 12 बॉल शिल्लक आहेत
आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 22 धावेंची. 12 बॉल आणि 22 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. संघर्ष जितना बड़ा होता है जीत उतनी शानदार होती है. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रताप, समोर सूरज यांना तुम्ही पाहताय. मोठा फटका खेळण्याचा इरादा, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाजी करणारा संघ मॅच सहज सोडणार नाहीये, कारण त्यांच्या बाजूने देखील ही मॅच आहे. 11 बॉल आणि 22 ची अजून आहे मॅच. एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणारा संघ देखील मॅच मध्ये पुढाकार करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सूरज भगत थोडंसं चातुर्याचं क्रिकेट, थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट खेळत आहेत, थोडंसं सेन्सिबल क्रिकेट तेही खेळत आहेत. त्यामुळे हार कोणीही मानणार नाही. मॅच तर रंगतदार होईल या तीळ मात्र शंका नाहीये. फुल टॉस बॉल. इथे प्रताप फुलमाळीच्या विरुद्ध प्रचंड मोठं आक्रमण. प्रताप फुलमाळीनं केली आहे चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला नाहीये माफी. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 6. एक तगडा प्रहार, षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर, प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. थँक्यू डीजे. सूरजने आता हात खोललेत. सूरज गोलंदाजाच्या चुकीची वाट पाहत होता आणि ठोकलाय त्याने षटकार. परत एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. हा चेंडू निर्धाव आलाय. पुनरागमन देखील केलं जात आहे. टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से. अगदी त्याच पद्धतीने आतापर्यंत आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली आहे. 41 धावा आहे. मॅचचं समीकरण बदललं जात आहे. 9 बॉल आणि 16 रन. 9 चेंडू आणि 16 ची अजून आवश्यकता. हे 3 चेंडू ठरवणार आहेत या सामन्याचं चित्र काय आहे. प्रताप फुलमाळी. दबाव तर प्रत्येकावर आहे. दबाव गोलंदाजावर, दबाव फलंदाजावर, दबाव प्रत्येक क्षेत्ररक्षकावर देखील आहे. यावेळेला समोर उडवलाय बॉल आणि बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. असफलता के बाद निराश नहीं होना चाहिए, क्योंकि सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है. ठीक इसी तरह असफलता के बाद सफलता जरूर मिलती है. तेच दाखवले ते सूरज भगतने. जबरदस्त कामगिरी करत असताना या ओव्हरमध्ये 2 षटकार त्याने ठोकलेत. पुढे टाकलाय. यावेळेस इंटेलिजंट क्रिकेट बॉलला कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र सतीश येतात. एक धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, नकार दिलाय. एकच धाव आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल. एकूण धावसंख्या जाते पुढे 48 वर. मॅचचं समीकरण बदललंय. 7 बॉल 9 रन, 7 चेंडू आणि 9 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. दुपारचं सत्र आजच्या दिवसातली सर्वाधिक महत्वाची मॅच. आजच्या दिवसातली नाही, या स्पर्धेतली सर्वाधिक महत्वाची मॅच आहे, कारण इथे हरल्यानंतर संधी नाहीये. मेला फिर लगेगा और गुज्जर फिर आएगा. 365 दिवसानंतर चांगला फटका यावेळेस. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत पाहू शकतो आपण एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि ओव्हरचा खेळ इथे आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये समाप्त होणार आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 50 धावा झाल्यात. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावेंची गरज. सहा चेंडू आणि मित्रांनो 7 ची गरज आहे. एका बाजूला चांदा तर दुसऱ्या बाजूला कांगुणी. एका बाजूला कांगुणी तर दुसऱ्या बाजूला चांदा. एका बाजूला सूरज भगत तर दुसऱ्या बाजूला मयूर सोनवणे. एका बाजूला मयूर सोनवणे तर दुसऱ्या बाजूला सूरज भगत. एका बाजूला संघर्ष 11. तुला जय हिंद. या 2 संघांमध्ये ही लढत आहे. जिंकणार कोण हा प्रश्न देखील सर्वांच्या समोर आहे. 6 बॉल आणि 7 रन अशी मॅच. अजूनही मॅच संपलेली नाहीये. गोलंदाजी करण्यासाठी एक अनुभवाने परिपूर्ण गोलंदाज सुधीर गायकवाड आलेत, ज्यांनी जवळपास 15 ते 16 वर्ष लेदर बॉल क्रिकेटची सेवा देखील केली आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर झालाय. धावबादची संधी आहे. पाहुयात कोणता फलंदाज होईल धावबाद. यस, इथे वैभवला माघारी जावं लागेल.
वैभव इथे आपली विकेट सॅक्रिफाईस करतायत. धावबाद वैभव माघारी. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची टाळी. विकेट आली आहे. फलंदाज धावबादच्या रूपामध्ये माघारी जात आहेत. सूरज भगत स्ट्रायकर एंडवर. यावेळेसचा बॉल हवेत आहे. हा झेल होईल का नाहीये. थोडासा पुढे पडलाय. तोपर्यंत इकडे 2 धावा पूर्ण करण्यात आला. हा कॅच जर झाला असता ना मित्रांनो तर या मॅच मध्ये रंगतता येऊ शकली असती. परंतु बॉल थोडासा पुढे पडलाय. 53 झाल्या. 3 गडी बाद आहेत. मॅचचं समीकरण बदललंय. 4 बॉल आणि 4 रन. सूरज देखील सांगतायत शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 4 बॉल आणि 4 रन. 3 बाद 53 झालेले आहेत. सुधीर गायकवाड यांच्याकडे अनुभव आहे. या धावा त्यांना देखील रोखायच्यात. या स्पर्धेने प्रत्येकाला हिरो बनण्याची एक संधी दिलेली आहे आणि त्यात अनेक खेळाडू हिरो झालेले आहेत. आज फलंदाज हिरो बनणार की गोलंदाज हिरो बनणार. यावेळेस लॉफ्ट केलाय आणि खेळ खल्लास. सामना संपलाय. संघर्ष 11 कांगोडी संघाने इथे विजय प्राप्त केलाय. विजय संपादन केलाय आणि विजयावर शिक्कामोर्तब केलाय. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. बराचसा संघर्ष 11 कांगोडी संघाने केलेला आहे त्यामुळे त्यांचा विशेष आभार. तर मॅन ऑफ द मॅच देऊयात त्यानंतर टॉस करूयात. CSK नेवासाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला